तयार करायचा आहे. तू इकडे या बाजूला, एकदम पूर्ण या बाजूला. कॅमेराच्या लाईन मध्ये ये पटकन ये. काय नाही धूळ वगैरे काय. चलो दांत बंद. चलो दांत बंद. मग काय तो क्या क्या हुआ अब तक बा. तो फर्स्ट देखा एवरेज स्पीड एंड एवरेज वेलोसिटी. एवरेज स्पीड एंड एवरेज वेलोसिटी दोनों क्या रहता है सेम. मॅग्निट्यूड वाइज डायरेक्शन है वेलोसिटी को स्पीड को नाही आहे ते तर ऑब्वियस आहे. पण मॅग्निट्यूड वाइज दोघं काय असते सेम. जर मोशन कशी असली अलॉंग स्ट्रेट लाइन और रिटर्न जर्नी नहीं है. डिस्प्लेसमेंट एंड डिस्टेंस ये दोनों भी क्या रहता है सेम से. कभी पण इफ मोशन इज अलॉन्ग स्ट्रेट लाइन और रिटर्न जर्नी नहीं है. देन उसके बाद क्या देगा इंस्टंटेनियस स्पीड एंड वेलोसिटी. इंस्टंटेनियस स्पीडचा आणि वेलोसिटीचा फॉर्म्युला एकच आहे. फक्त स्पीडला डायरेक्शन नाही वेलोसिटीला आहे. फरक एवढाच आहे मॅग्निट्यूड ऑलवेजच सेम आहे कोणती पण मोशन. मग काय इंस्टंटेनियस वेलोसिटीचा काय फॉर्म्युला ds अपॉन dt. आणि इंस्टंटेनियस ऍक्सेलरेशनचा काय फॉर्म्युला dv अपॉन dt. पण जे तुम्ही आतापर्यंत ऍक्सेलरेशन कॅल्क्युलेट केले आणि जे तुम्ही आतापर्यंत वेलोसिटी स्पीड कॅल्क्युलेट केले ती ऍव्हरेजच होती. तुम्हाला इन्स्टंटेनियस माहितीच नव्हतं आतापर्यंत. कळलं आतापर्यंत म्हणजे जोपर्यंत 1D झाला नव्हता तोपर्यंत. मग इन्स्टंटेनियस काय डेरिव्हेटिव्हच्या फॉर्मॅटमध्ये आहेत राईट. ठीक आहे. नेक्स्ट काय बघायचा चॅप्टर कोणावर बेस्ट आहे. चॅप्टर मध्ये आहेत फक्त 3 इक्वेशन्स. चॅप्टर कोणत्या इक्वेशन्स वर बेस्ट आहे. चॅप्टर आहे फक्त 3 इक्वेशन्स वर बेस्ट. कोणत्या कोणत्या इक्वेशन आहे त्यातली फर्स्ट इक्वेशन काय बा v इज इक्वल टू u प्लस at. फर्स्ट इक्वेशन काय v इज इक्वल टू u प्लस at. याला एक्सप्लेन करायची गरज नाही ना हे माहिती आहेत ना इक्वेशन्स. फायनल वेलोसिटी इनिशियल वेलोसिटी एक्सेलरेशन एंड टाइम. सो दिस इज फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. सेकंड इक्वेशन ऑफ मोशन काय हेच आहे बरोबर म्हणता येईल ना. पण बरोबर आहे तेवढं कळालं त्याला. थँक्यू. चेक करत जा पुढचं पण बघा. सो दिस इज सेकंड वेलोसिटी अँड थर्ड वेलोसिटी v square is equal to u square plus 2as. So these 3 equations या 3 इक्वेशन वरच एंटायर चॅप्टर बेस्ट आहे. याच्यात बरेच काही आणखीन गोष्टी तयार करून आणखीन काय काय फॉर्म्युले दिलेत. डीसी मध्ये पण दिलेत एररलेस मध्ये पण दिलेत. पण माझं म्हणणं आहे ते खूप जास्त काय पार्ट करत बसू नका. मॅक्सिमम काय करा सॉल्व्हिंग करा. जे एकदमच इम्पॉर्टंट आहे ते आपोआपच तुम्हाला पाठ होऊन जाईल. इक्वेशन कोणत्या लक्षात ठेवायच्यात फक्त 3 की ज्या तुम्हाला ऑलरेडीच माहिती आहे. चॅप्टर मध्ये काही नवीन नाही. नवीन काय असेल तर ऍव्हरेज वेलोसिटी एक होता ऍव्हरेज स्पीड होता ते आपण बघितला. इन्स्टंटेनियस होता इन्स्टंटेनियस वेलोसिटी स्पीड ऍक्सेलरेशन इन्स्टंटेनियस ते पण बघितलं. बाकी 3 इक्वेशन आहेत. बाकी चॅप्टर सगळं तुम्हाला झालेलं आहे. सॉल्व्ह करा. हा बा एररलेस पण एकदम सिंपल न्यूमेरिकल्स आहेत. नसतील जमत तर विद्याभारती करा. कोणतं पण एक बुक करा येतात सगळे येणार. आता या तिघांच्यावरून आणखीन एक इक्वेशन तयार केली. फोर्थ इक्वेशन ती जरा कधी कधी कामाला येते पण त्याच्यापासूनच तयार केलेली आहे. ती काही नवीन नाही पण ती पण पाठ करा. मी बोलायला कळते हे 3 पण इक्वेशन्स तुम्हाला लर्न पाहिजे आणि फोर्थ इक्वेशन पण लर्न पाहिजे. फोर्थ इक्वेशन काय समज. फोर्थ इक्वेशन काय बासा Sn इज इक्वल टू u बघा श्री कसा हुशार आहे प्लस a/2 खूप छान इंटू 2n-1. बघ कसा Sn इज इक्वल टू u प्लस a/2
इंटू 2n-1. प्रत्येक इक्वेशनचा यूज काय, प्रत्येक इक्वेशनचा यूज काय, एक एक एक्झाम्पल करू मग तुम्हाला जरा क्लिअर येईल. कसं झालं मग, असं झालं. इथे ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट इथून अशी पळाली. So this is point A and car is standing at this point. So initially car is at rest. Then car accelerates with 4 meter per second. Okay, initially car is at point A and it is at rest. काय velocity वगैरह काही नहीं त्याला. अभी कार क्या होता है, यहां से स्टार्ट करता है आणि कारचा एक्सेलरेशन किती आहे, 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कार इथून स्टार्ट करायला, कारचा एक्सेलरेशन किती आता, 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. बर, मग आफ्टर 10 seconds distance traveled by car and final velocity of car दोन्ही फाइंड आउट करायचं आहे. कळतंय. आफ्टर 10 seconds distance traveled by car and velocity of car दोन्ही फाइंड आउट करायचं. त्यासाठी कोणत्या इक्वेशन यूज करायचे, या इक्वेशन्स यूज करायचे. मग फर्स्ट इक्वेशन यूज करू, काय भेटते बघूया. चला फर्स्ट इक्वेशन यूज करू, काय भेटते बघूया. मग v फायनल वेलोसिटी इथली, v फायनल वेलोसिटी इज इक्वल टू u प्लस at. मग फायनल वेलोसिटी किती आहे तेच तर काढायचं आहे. फायनल वेलोसिटी किती तेच तर काढायचं आहे. फायनल वेलोसिटी कोणती पकडली आपण, आफ्टर 10 seconds. आफ्टर 10 seconds जी आहे त्याला आपण काय पकडालो, फाइनल वेलोसिटी. तो फाइनल वेलोसिटी कितना है वही तो निकालने का है. इनिशियल वेलोसिटी कितना है, इनिशियली कार रेस्ट पे तो 0 है. एक्सेलरेशन कितने है 4 एंड t कितना टाइम के बाद वेलोसिटी निकालना है 10, तो कितने आते हैं 40 मीटर पर सेकेंड. तो वेलोसिटी ऑफ कार आफ्टर 10 seconds is how much, 40 meter per second. Velocity of car after 10 seconds is how much, 40 meter per second. बरोबर. ठीक है. नेक्स्ट काय करायचं आहे, नेक्स्ट काय करायचं आहे, अगेन वी हॅव टू फाइंड आउट डिस्प्लेसमेंट ऑफ कार इन फर्स्ट 10 seconds. इथून इथपर्यंत कार गेली तर किती डिस्प्लेसमेंट झाली. डिस्प्लेसमेंटचा कोणता फॉर्म्युला, सेकंड. डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायला कोणता फॉर्म्युला, सेकंड. S is equal to ut plus half at square. S is equal to ut plus half at square. yes आपल्याला कॅल्क्युलेट करायचा, बरोबर. yes आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. u किती आहे बोला मला, 0. u इनिशियल वेलोसिटी किती असते ते बोलत राहा, किती 0. व्हेरी गुड. रेस्ट ला इनिशियली कार इज ऍट रेस्ट, मग किती 0. चालू आहे नाही 0. मग हा पार्ट 0 इंटू काही टाइम असेल 0 धरा. महिला काय घेणार मी, हाफ. एक्सेलरेशन इज हाउ मच 4, 14 आहे रे, 4 आहे बार. अँड टाइम ऑफ ट्रॅव्हलिंग इज 10, 10 चा स्क्वेअर, बरोबर. महिला 2 ने डिवाइड केला की 2, 100 इंटू 2, 200. सो 200 मीटर इज द डिस्प्लेसमेंट. पण 200 मीटर कधीची डिस्प्लेसमेंट आहे. चला ऐका, मी आन्सर आता तुमच्या कमेंट चेक करू शकत नाही, आपलं आज काम जरा फास्ट आहे. हा, गौरवने किती कमेंट केलेत बघा, 1 2 3 4 5 6. चलो चला मग किती. टेस्टला टॉपिक कोणता आहे, 1D आहे 15 क्वेश्चन्स आणि वे ऑप्टिक्स किती 30 क्वेश्चन्स. ओके ठीक आहे. मग डिस्प्लेसमेंट किती आली आपली 200 मीटर्स. डिस्प्लेसमेंट किती आली 200 मीटर्स.
टू हंड्रेड मीटर कधीपर्यंतची डिस्प्लेसमेंट आहे? पहिल्या फुल 10 सेकंड्स मधली डिस्प्लेसमेंट आहे. 200 मीटर कधीची डिस्प्लेसमेंट आहे? पहिले पूर्ण 10 सेकंदातली डिस्प्लेसमेंट आहे. कळतं ना? मग पहिल्या सेकंदात थोडी झाली असेल, सेकंड मध्ये थोडी झाली असेल, थर्ड सेकंड, फोर्थ सेकंड, फिफ्थ सेकंड. कळतं ना? प्रत्येक सेकंदात थोडी थोडी डिस्प्लेसमेंट झाली असेल. मग मला पाहिजे डिस्प्लेसमेंट इन 9th सेकंड. 9th नको, 10th सेकंड. मला काय पाहिजे? डिस्प्लेसमेंट इन 10th सेकंड. 10th सेकंड म्हणजे कोणता सेकंड? डिस्प्लेसमेंट मला 10व्या सेकंदातली पाहिजे. 10वा सेकंड म्हणजे कोणता? बघा तुम्ही, हे फर्स्ट सेकंड, 0 सेकंड इथून चालू झालं टायमिंग मेजरमेंट. मग 1 सेकंड झाला, मग याला काय बोलायचं? दिस इज फर्स्ट सेकंड. कळते का? इथं 1 सेकंड झाला आणि इथून 1 सेकंड झाल्यावर काय चालू झालं? सेकंड सेकंड. मग इथून इथपर्यंत कोण आहे? दुसरा सेकंड. इथून इथपर्यंत कोण आहे? तिसरा सेकंड. मग 10वा सेकंड कुठून कुठेपर्यंत असते? 9th संपल्यानंतर 10th संपेपर्यंत. कळते का? 10th सेकंड कुठून कुठेपर्यंत असते? 10th सेकंड इज फ्रॉम 9th to 10th. मग इथं हे आहे 10वा सेकंड. फक्त इथलीच डिस्प्लेसमेंट मला पाहिजे. झेपाले ना आता? ये 200 मीटर कधीची डिस्प्लेसमेंट आहे? 200 मीटर पहले 10 सेकंड्स में जितना डिस्प्लेसमेंट हुआ है वो है. तर मला काय पाहिजे? फक्त शेवटच्या 10व्या सेकंदातली डिस्प्लेसमेंट पाहिजे. तर मग कोणता फॉर्म्युला यूज करायचा? हा, कळते का? बा आता कसा फॉर्म्युला कसा यूज करायचा बा. So I want displacement in 10th second. I want displacement in 10 seconds. This is displacement in how much? All 10 seconds. This is displacement. हे जे फॉर्म्युला यस चा, हा कुणाचा आहे? हा जे यस चा फॉर्म्युला आहे तो कुणाचा आहे? डिस्प्लेसमेंट इन ऑल 10 सेकंड्स. त्याच्यात 10 पुट केला तर पहिल्या 10 सेकंदातली डिस्प्लेसमेंट भेटणार. त्याच्यात 5 पुट केला टाइम तर पहिल्या 5 सेकंड्स मधली डिस्प्लेसमेंट. 3 पुट केला तर पहिले 3 सेकंड्स. कळतं ना? याच्यात 10 पुट केला तर काय भेटणार? फक्त 10व्या सेकंदातली डिस्प्लेसमेंट. याच्यात 3 पुट केला तर फक्त तिसऱ्या सेकंदातली डिस्प्लेसमेंट. याच्यात 4 पुट केला तर फक्त 4th सेकंड मधली डिस्प्लेसमेंट. कळतं ना? मग आता काय पाहिजे? वी वॉन्ट डिस्प्लेसमेंट ओनली इन 10th सेकंड. 9वा संपला आणि 10वा संपेपर्यंत त्याच्यामध्ये आहे ते 10 सेकंड. त्याच्यातलीच डिस्प्लेसमेंट पाहिजे. मग कोणती इक्वेशन? ही इक्वेशन. कळते? यू. यू म्हणजे कोण आहे? यू म्हणजे ओव्हरऑल जर्नीचा यू घ्यायचा. तिथल्या तिथं 9 सेकंड ते 10 सेकंड. मग 9व्या सेकंडचा यू घ्यायचा नाही. यू म्हणजे ओव्हरऑल जर्नीचा यू घ्यायचा. कळते का? ओव्हरऑल जर्नीचा यू किती आहे? 0. यू प्लस एक्सेलरेशन बाय 2. एक्सेलरेशन इज हाऊ मच? 4/2. खूप छान. 4/2. एक्सेलरेशन इज 4/2. पूर्ण लक्ष असल्यामुळे लेक्चर मध्ये आन्सर यायला. 4/2 इंटू 2n-1. n कोण आहे? n इज सेकंडचा नंबर की ज्या सेकंड मध्ये तुम्हाला डिस्प्लेसमेंट काढायच्या. मग 10व्या सेकंदातली काढायची आहे. सो n इज हाऊ मच? 10. 10th सेकंड मधली डिस्प्लेसमेंट काढायची आहे तर n कोण आहे? 10 आहे. मग 10 इंटू 2 किती झाला? 20. 20 - 1 किती येते? 19. मग किती येते बा? 2 ने डिवाइड केला याला 2. 19 इंटू 2 38 मीटर. तो डिस्प्लेसमेंट इन 10 सेकंड किती आहे? 38 मीटर. डिस्प्लेसमेंट इन फर्स्ट 10 सेकंड्स किती आहे? 200. वेलोसिटी आफ्टर 10 सेकंड्स किती आहे? 40 मीटर. कळते डिफरंट इक्वेशंस? ठीक आहे. ओके, चला इथं रीड करा काय काय झाले बा. नेक्स्ट पार्ट बघूया. मग इक्वेशन एक एक्स्ट्रा आहे. हा, इक्वेशन एक एक्स्ट्रा आहे. 3 इक्वेशन तर ऑलरेडी माहिती आहेत तुम्हाला. फक्त एक एक्स्ट्रा ही माहित नसेल, चॅप्टर 1D झाला नसेल तर ही एक एक्स्ट्रा असेल. बाकी सगळे इक्वेशन माहिती असलेलं. बरोबर. चला एकदा रीड करा काय काय. स्क्रीनशॉट घ्या. आता स्क्रीनशॉट घ्या, एकदा रीड करा. दहावीला पण होता का? बर असेल का? मला लक्षात नाही. चलो एकदा रीड करून घ्या. लाईन टू लाईन सगळं रीड करा.